नमस्कार. नेहरू आणि गांधी घराणं हे भारतीयांच्या दृष्टीनं नेहमीच कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. या घराण्यानंच भारतीय राजकारणावरती मजबूत पकड मिळवलेली आहे. म्हणजे सर्वाधिक काळ पंतप्रधान असण्याचा पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम आजपर्यंत तरी कोणता पंतप्रधान मोडू शकलेला नाही आहे. सर्वाधिक काळ 13-14 वर्षाच्या नेहरूच्या कारकिर्दीनंतर पुन्हा इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी असे एकाच घरातले पंतप्रधान राहिलेले आहेत. म्हणजे आजोबा, मुलगी आणि नातू असा मोठा साधारणतः 15, 10, 25 आणि 30 वर्षाची कारकीर्द नेहरू गांधी या घराण्याने या देशावरती पंतप्रधान म्हणून कारकीर्द भूषवलेली आहे. पुढे सोनिया गांधी होऊ शकल्या असत्या, पण त्या अंतरात्म्याच्या आवाजामुळे ते जमलं नाही. असो, या घराण्याविषयीच्या जितक्या औत्सुक्याच्या चर्चा होतात तितक्या काही अफवा पण पसरवल्या जातात. काही जण त्यांचं मुस्लिम परिवाराशी संबंध जोडतात, काही जण कुठे काय जोडतात. पण हे नेहरू घराणं नेमकं आहे काय, हे नेहरू कसे झाले, हे कुठले आहेत, हे जरा तपशीलवार समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थात ही माहिती जगभरामध्ये उपलब्ध आहे, फक्त त्याची सूत्रबद्ध मांडणी कुठे होताना दिसत नाही. म्हणून हा प्रयत्न मुस्लिम परिवाराचा काय संबंध आहे ते देखील सांगण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे नेहरू घराण्याशी मुस्लिम परिवाराचा संबंध आहे का, तर आहे. तो कसा आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न आहे. नेहरू मूळचे कुठले, कोणी म्हणतं उत्तर भारतातले, कोणी म्हणतं काश्मीरमधले. मग काश्मीरमधले तर नेहरू कसे काय झाले, हे सगळे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. ज्यांना माहीत आहे त्यांना आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी ही सगळी माहिती सांगतो आहे. मुघल बादशाह फारुख सियार, शेवटचा मुघल बादशाह, त्याचा अंत फार करून झाला. हा ज्या काळात दिल्लीमध्ये सत्तेवर होता तो जरा कलासक्त, साहित्यप्रेमी असा होता म्हणे. अनेक राजे, मुघल राजे असे कलासक्त, साहित्यप्रेमी असतात हे सांगावं लागतं. अकबर कसा सर्वधर्म समभाव बाळगणारा होता ते नाही का, कुंभमेळा, शाही स्नान, तसा तो सगळा प्रकार असं सांगावं लागतं. तर हा सियार, जो फारुख सियार नावाचा राजा होता, तो जरा कलासक्त आणि साहित्यप्रेमी होता म्हणे. अर्थात पराक्रम जमला नाही म्हणून तो कलासक्त आणि साहित्यप्रेमी झाला असेल, किंवा तसं असल्यामुळं पराक्रम राहिला असेल शिल्लक. तर या फारुख सियारला काश्मीरमधले एक लेखक होते, साहित्यिक होते, अभ्यासक होते, पंडित राजनारायण कौल, काश्मीरी पंडित राजनारायण कौल यांचं एक पुस्तक त्या काळामध्ये आलेलं होतं. आणि ते पुस्तक होतं काश्मीरी पंडितांवरती लिहिलेलं तारीख-ए काश्मीर. अगदी हा फारशी भाषेतला काश्मीरी संबंधीचा खूप उत्तम स्वरूपाचा ग्रंथ होता. आणि त्यावेळेसच्या सगळ्या काश्मीरची माहिती सांगितलेली होती. फारुख सियारला हे खूप आवडलं आणि फारुख सियारनी फरमान काढलं की पंडित राजनारायण कौल यांनी दिल्लीत येऊन राहावं. आता राजाची आज्ञा टाळता कशी, पराक्रमी असो, पैसेवाला असो नसो, त्याला बोलवलं. तो विद्वत्तेवर प्रचंड खुश होता आणि साधारण तो 1713 ते 1719 हे 6-7 वर्षाची अल्प कारकीर्द, याच काळामध्ये त्यानं राजनारायण कौल यांना दिल्लीमध्ये बोलवलं. चांदणी चौकामध्ये एक हवेली होती. ती हवेली राजनारायण कौल यांना राहण्यासाठी दिली होती. आता त्या काळात त्या हवेलीच्या जवळून एक नहर जात होती आणि या नहरीच्या जवळ, नहर म्हणजे कालवा, छोटा ओढा, कालवा असं जात होती आणि त्या नहरीच्या जवळ ही हवेली होती. या हवेलीत राजनारायण कौल राहायचे. आता नहरीच्या जवळ राहणारे ते नेहरू असं नामानिधान राजनारायण कौल यांना प्राप्त झालं आणि पंडित राजनारायण कौल हे पंडित राजनारायण नेहरू या नावाने ओळखले जाऊ लागले. आता या नेहरूंच्या अल्प कारकिर्दीत, म्हणजे जोपर्यंत सियार होता तोपर्यंत त्यांना राजकीय आश्रय मिळाला. पुढे सियार गेला आणि हा राजकीय आश्रय संपला. आता पुढे बरेचसे विषय असे आहेत या नेहरू घराण्याचे की यानंतर फारशी काही माहिती समजत नाही. त्यानंतर पुढे थेट ही जी माहिती येते ती येते थेट लक्ष्मीनारायण नेहरू यांच्यापर्यंत. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन आलेली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले वकील म्हणून लक्ष्मीनारायण नेहरू होते. लक्ष्मीनारायण नेहरू हे राजनारायण कौल नेहरू यांच्या परिवारातील दुसरी तिसरी पिढी असली पाहिजे असं अंदाज आहे.
हा साधारणतः 1719च्या CR गेला तेव्हा 1719 नंतर देखील राजनारायण कौल हे दिल्लीत राहिले आणि 18व्या शतकात थेट म्हणजे साधारणतः 70-80 वर्षाच्या कालखंडामध्ये राजनारायण कौल यांच्यासोबत काय झालं, त्यांचा मुलगा कोण होता आणि पुढे काय असायची माहिती मिळत नाही. पण लक्ष्मीनारायण नेहरू हे ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले वकील होते आणि त्यांचा मुलगा गंगाधर नेहरू म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले वकील लक्ष्मीनारायण नेहरू. लक्ष्मीनारायण नेहरूंचा मुलगा गंगाधरराव नेहरू. गंगाधरराव नेहरू हे ब्रिटिश पोलीस खात्यामध्ये काम करत होते. आता गंगाधर नेहरू यांची पत्नी जिओराणीला 2 मुलं आणि त्यातला एक बन्सीधर आणि दुसरा नंदलाल. आता नंदलाल यांनी 1857च्या उठावानंतर दिल्ली सोडली आणि राहायला आग्र्याला गेले. गंगाधर नेहरूंचा मृत्यू या काळामध्ये झाला म्हणजे उठाव झाला, उठावात बरंच काही वाताहत झालेली होती, दिल्ली सोडली, ते आग्र्याला राहायला गेले. या काळात गंगाधर नेहरूंचा मृत्यू झाला. त्या काळात जिओराणी गर्भवती होत्या म्हणजे गंगाधर नेहरूंच्या ज्या पत्नी होत्या त्या जिओराणी त्या गर्भवती होत्या आणि गंगाधर नेहरूंच्याच पोटी साधारणतः 1861मध्ये पुन्हा 3रा मुलगा जन्माला आला जिओराणींचा, त्याचं नाव मोतीलाल नेहरू. आता हे मोतीलाल नेहरू यांचा सांभाळ शेवटी बन्सीधर आणि नंदलाल या 2 मोठ्या भावांनी केला. या काळात बन्सीधर लिपिक म्हणून काम करू लागले ब्रिटिश न्याय कोर्टामध्ये आणि पुढे ते सहन्यायाधीश झाले. तर नंदलाल खेतारी या राजस्थानामधल्या एका रियासतीचे प्रमुख मंत्री बनून तिकडे निघून गेले. मोतीलाल जेव्हा आपल्या भावाच्या सहन्याधीश झालेल्या भावाच्या संस्कारामध्ये वाढत होते तेव्हा त्यांनी अलाहाबादला पहिल्यांदा शिक्षण घेतलं, नंतर केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं. मोतीलाल नेहरू आता शिक्षण घेऊन वकिलीचं शिक्षण घेऊन आले होते. त्यांचा पहिला विवाह झाला पण तो टिकला नाही, कारण प्रसूतीच्या वेळी त्यांची पहिली पत्नी वारली आणि त्यांना मुलगा झाला होता. त्या मुलाचं नाव रतनलाल ठेवलं होतं, पण हा रतनलाल देखील मोतीलाल नेहरूंचा मुलगा 3ऱ्या वर्षी त्याच्या वयाच्या वारला. आई तो जन्मतःच वारली, मुलगा मात्र 3ऱ्या वर्षी वारला. मोतीलाल नेहरूंची पत्नी लगेच वारल्यानंतर त्यांचा दुसरा विवाह करण्यात आला, तो त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी आणि त्यावेळेस मुलगी होती स्वरूपा राणी, ज्या मुलीचं वय होतं 14 वर्ष. 14 नोव्हेंबर 1889 साधारण स्वरूपा राणी आणि मोतीलाल यांच्या पोटी जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला. आता ही जवाहरलाल नेहरूंची इथपर्यंतची कहाणी. पुढे मग इंदिरा गांधी वगैरे अशी कहाणी येते. राजनारायण कौल हे मूळचे पंडिती काश्मीर होते, काश्मीरी पंडित होते, पंडिती काश्मीर नाही, काश्मीरी पंडित होते आणि तेच घराणं पुढे आग्रा, अलाहाबाद, एक शाखा राजस्थानामध्ये अशा स्वरूपामध्ये विस्तारात गेली. पुढे नेहरू घराण्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना चांगला ठाऊक आहे की एकमेव कन्या इंदिरा आणि इंदिरा गांधी झाली. गांधीनंतर पुढे मग हाच परिवार पुढे येऊ लागला, जो मुलाचा नाही आहे. जवाहरलाल नेहरूंचा परिवार पुढे सरकलेला, तो मुलीच्या रूपानं पुढे सरकलेला आहे, तो गांधी परिवाराच्या मध्ये आलेला आहे. मग त्याचे 2 विस्तार झाले. इंदिराजींना 2 मुलं झाले. त्या 2 मुलापैकी एक राजीव, एक संजय गांधींचा मुलगा वरुण, राजीव गांधींचा मुलगा राहुल. ही सगळी कहाणी आपल्याला पुढे ठाऊक आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक प्रकार येतो, म्हणजे हे पहिल्यांदा मुस्लिम घराणं नव्हतं हे स्पष्ट होईल तुम्हाला. हे मूळचं काश्मीरी पंडित घराणं आहे, मुस्लिम नाही. पण या सगळ्याच्यामध्ये एक अजून विषय महत्त्वाचा आहे की या नेहरू परिवाराच्या सोबत एक मुस्लिम परिवार सातत्यानं राहत आलेला आहे आणि याच्यामध्ये एक नाव सारखं तुम्हाला दिसेल, ते म्हणजे मुन्शी मुबारक अली. हे नेहरूच्या विषयामध्ये तुम्हाला सारखं नाव दिसतं. 19 नोव्हेंबरला म्हणजे 1916चा तो काळ, इंदिरा गांधीचा जन्म झाला. म्हणजे या पुस्तकातल्या उल्लेखावरून मी तो सगळं बघतोय. आणि इंदिरा गांधींचा जन्म झाल्याबरोबर नवजात इंदिरेला उचलून घेण्यात आलं आणि परंपरेनुसार, म्हणजे त्यात अशी परंपरा होती म्हणे, या पुस्तकात 24 अकबर रोड या पुस्तकात ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही परंपरा होती म्हणे आणि त्या परंपरेनुसार नेहरू कुटुंबात राहणाऱ्या एका मुस्लिम वृद्ध गृहस्थाच्या हातामध्ये त्या बालकाला पहिल्यांदा दिलं जात असे. तेव्हा मुन्शी मुबारक अलीच्या, म्हणजे वृद्ध गृहस्थ होते मुन्शी मुबारक अली, त्यांच्या हातामध्ये पहिल्यांदा इंदिरा नेहरूंना ठेवण्यात आलं. मुन्शी मुबारक अली
इंदिरेला मुलगाच समजायचे आणि हा मुलगा खूप मोठं होईल असं म्हणायचे. या मुन्शी मुबारक अलींचा एक मुलगा होता, तो म्हणजे मंझर. आणि हा मंझर 1907 साली ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये जे बंड पुकारलं गेलं होतं त्या बंडामध्ये सक्रिय सहभाग देत होता. हा मुन्शी मुबारक अलीचा मुलगा मंझर अली जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं होतं तेव्हा त्या बंडाला विरोध केला होता मोतीलाल नेहरूंनी. या मंझरला एक पत्र देखील पाठवलं होतं आणि त्यात मोतीलाल नेहरू जे लिहितात ते मी तुम्हाला मराठीत शब्दशः वाचून दाखवतो आहे. माझ्या आणि तुझ्या म्हणजे पत्र लिहिलं आहे इंग्रजीमध्ये, मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवतो आहे. माझ्या आणि तुझ्या मतांमध्ये बरेच अंतर आहे. मला खुश करण्यासाठी तुझी मते तू बदलावीस अशी माझी अपेक्षा नाही. तरीही माझ्या वास्तूत राहणाऱ्या कोणाचेही वर्तन मला अथवा या वास्तूला कलंक लावणारे नसावे हे सांगायचा अधिकार मला नक्कीच आहे. याचा संदर्भ आहे हतीसिंग कृष्णा नेहरू यांचं पुस्तक डिअर टू बिहाइंड. देशासाठी लढणे मोतीलाल नेहरूंना त्या काळामध्ये कलंक वाटत होता हे देखील महत्त्वाचं आहे. मंझर हा ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत होता आणि मोतीलाल नेहरूंना हा लढा म्हणजे नेहरू घराण्याला कलंक वाटत होता. हा मुस्लिम परिवार पुढे मोतीलाल नेहरू यांच्या घरीच राहत होता आणि मंझर बाहेर पडलेला होता. पुढे मोतीलाल नेहरू वारले आणि वारल्यावर मंझर परत नेहरू परिवारामध्ये दाखल झाला. आता पुढे या परिवारातली अनेक माणसं याच नेहरू परिवारामध्ये वाढत गेली, राहत गेली. त्यांचे नातू मुलं सगळी इथेच वाढत गेली. यातला आणखी एक भाग म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी गेल्या तेव्हा अशरफ हा मंझरचा नातू देखील इंदिरा गांधींच्या सोबत होता. म्हणजे मंझर मोतीलाल नेहरू गेले त्यावेळेला होता. मोतीलाल नेहरूंच्या आधीच्या पिढीपासून मुन्शी मुबारक अली त्या घरामध्ये होते. त्यानंतर मंझर वावरला आणि त्यानंतर अशरफ इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या प्रसंगामध्ये सोबत होता. या मुस्लिम परिवाराचा नेहरू घराण्याशी खूप जवळचा संबंध राहिलेला आहे आणि कदाचित याचमुळं वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा घडतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की या परिवाराचं एका मुन्शी मुबारक अलीच्या परिवाराशी जवळचं नातं होतं, कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं होतं. पण नेहरू परिवार हा काश्मीरी पंडितांचा परिवार आहे. आज काश्मीरी पंडितांच्यावरती खूप मोठी चर्चा घडते आहे. पण नेहरूंनी, इंदिरांनी किंवा राजीव गांधींनी काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावर मात्र कधीच धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही, टाळला आहे. उलट ज्या पंडितांना ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्याच समर्थनामध्ये नेहरू गांधी परिवार उभा राहिलेला आहे. ही गोष्ट यासाठी सांगतोय, ज्यांना माहीत नाही त्यांना उत्सुकता असते म्हणून सांगतोय. फक्त आपल्या ज्ञानात भर घालणे एवढाच यामागचा हेतू आहे. आवडलं लाईक करा, नाही आवडलं आपलं आहेच शिव्या देण्याचा अधिकार, तोही देऊ शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.